हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण शेवग्याची भाजी बनवणार आहोत. एकदम नॉर्मली रस्सा बनवणार आहोत. तर चला आपण त्याचा मसाला बनवून घेऊया. तर बघा, सर्वात पहिले आपण अद्रक टाकून घेऊया, त्यानंतर कांदा, त्यानंतर बारीक केलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. हे आपण मिक्सरमधून काढून घेऊया. चला तर मग आपला मसाला बारीक झालेला आहे. तर बघा, 2 चमचे तेल ओतलेलं आहे. तर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर कोथिंबीर लसूण बारीक करून घेतलेला आहे. चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊया. त्यानंतर आपण बनवलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेऊया. हा मसाला चांगला 5 ते 10 मिनिटं फ्राय करून घेऊया. त्या मसाल्यासोबत शेंगाही फ्राय करण्यासाठी टाकून घेऊया. चांगल्या शेंगा या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे पटकन शिजल्या जातील. त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेऊया. आता हे बारीक गॅसवरती आपण झाकून ठेवूया. तर पाहू शकता, शेंग थोडीशी शिजलेली आहे. तर याच्यामध्ये आपण शेंगदाणा कूट टाकून घेऊया आणि बारीक गॅसवरती आणखी 10 मिनिटं ठेवून देऊया. चांगलं मिक्स करून घेऊया. तर बघा, शेंग आपली शिजलेली आहे. मस्त थोडा रस्सा झालेला आहे. तर बघा, छान शेंग शिजलेली आहे. तर बघा, या प्रकारे नक्कीच शेवग्याची शेंग ट्राय करा आणि तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.